मित्रांनो, काल भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारलेली आहे आणि विराटनं कमाल दाखवला आणि या सर्वांमध्ये पुन्हा एकदा त्या IIT बाबा चर्चेत यायला लागले. आता लोक त्याला ट्रोल करायला लागलेत, ही वेगळी गोष्ट आहे. पण मी तर म्हणतोय त्याला ट्रोल तर काय करतंय. ती IIT बाबा एक नशेडी गंजेडी माणूस आहे. त्याचा विषय काढणं सुद्धा माझ्या मते स्वतःचा अपमान करून घेणं आहे. आणि आपल्या भारतातील लोकांनी त्याला उगाचच प्रसिद्धी देऊन ठेवलेली आहे. आणि मला तर तो IIT बाबा आयुष्यामध्ये प्रचंड हरलेला माणूस दिसतोय. त्याच्या आयुष्यामध्ये काय गोलच उरलेला नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा त्या कॅटेगरीमधला माणूस आहे ज्याला कोणतीच जबाबदारी उचलायची नाहीये. जबाबदाऱ्यांपासून पळणारा हा बाबा आहे. म्हणजे बघा ना, IIT करून एवढं चांगलं शिक्षण घेऊन म्हणजे चुकीचं म्हणणार नाही, लोकांना मिसगाईड करायला लागलाय. गंजेडी नशेडी गांजा वडणारा माणूस वाटतोय मला. आणि त्याच्याकडे बघितल्यावर पॉझिटिव्ह वाईब सुद्धा येत नाही. अशा माणसाचे फॉलोअर्स आहेत लाखोनी. मला याचं आश्चर्य वाटतंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आंघोळ पण करत नाही. त्याचा हात, तोंड, त्याच्या गळ्यातल्या माळा, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असंच वाटतंय. आणि आपणच त्याला मोठं केलंय. काही गरज नाही असल्या गंजेडी नशेडी बाबाला प्रसिद्धी देण्याची. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.